नमः शिवाय. हर हर महादेव. श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जंजे शिवभजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन. सदा शिवाचे सूतमणी सौनकादिका प्रतीचे रुद्राक्ष धारण. भस्म चर्चिती त्याच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिती सक्राधिका शूरगण. तो शंकरांची त्यांचे दर्शन. घेता तरती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझे एक बांधवा पूर्ण. शिवस्वरूप म्हणून त्यावरुनी करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधीजे आधारे कंठी बांधावे. 32 मस्तका भोवते 24. सहा करणी पुण्यवी बांधिता निर्दोष. सर्वदा अष्टोत्तर सत्पाळा सर्वदा आसावी. गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष. पंचमुखी षष्टमुखी अष्टमुखी चतुर्दशमुख लक्ष्मी कारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप. नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन. तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास ऐका याविषयी. काश्मीर देशाचा नरपावन. नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान. परम चतुर पंडित. प्रजादायाद भूसूर. धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाजन घे न्याय करी साचार. आमात्य थोर तोची पै सुंदर. पतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदत्तेसी. लादीजे कामिनी सुसौभाग्य. विद्वान गुणे विषय सुकृती पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत. गुरुभक्त उदार. वक्ता समाशील. शास्त्रज्ञ शूरस्पार. विषय सुकृती लाहिजे. उस्ताद सप्रेम चतुर सावधान. यजमान सापेक्षी उदार. पूर्ण काय आरोग्य सुंदर. कुलीन पूर्व सुकृते प्राप्त. असो तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान. त्याशी झाले नंदन. शिवभक्त उपताजी राजपुत्र. नाम सुधर्म प्रधान. आत्मस्तारक नाम. दोघे शिवभक्त. निशिम शिवध्यानी बाळे होनी. सदा प्रेमळ. अनुराग चित्ती. वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ. त्यांची संगती ना आवडे. त्या पंचवर्षी दोघे कुमार. लेवती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकार लेवती तवते बाळ. दोघे सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण. भस्म चर्चिती सर्वांगी आवडे. सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी. सत्य पाहणे शिवपूजा. सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान. याच का नावडे. वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण. सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढुती मागुती. वस्त्रभूषण लेवती ते सवेची. ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती. शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत. परितेन सांगती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त मणी करावी काय आता. तो उज्ज्वला सुकृत मित्र घराशी आला. पराशर सवेष्टित ऋषीचे भार. अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता. त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू. तत्वता राक्षस सृजणी केले. जेवे मनुष्य वागती अपार. तैसेच होते पूर्वी. रजनी चरते पैतृकवारी. समग्र जाळिले शस्त्र कन्या. जन्मेजय सर्पशस्त्र केले. ते आस्तिके मध्येच राहाविले. पराशराशी पुलस्त्याने प्रार्थिले. मग वाचले रावणाधिक वीरांचीच दटावण. क्षणमात्र प्रतिसृष्टी केली. विश्वामित्र ते पैतृकवारी. पराशरवादी जर्जर केले. ती सांगावी समूळ कथा. तरी विस्तार होईल ग्रंथा. यालागी ध्वनार्था बोलिलो आता. कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्यांचा नातू होय तो शुकयोगींद्र. तो भद्रसेनाच्या कुळगुरू. निर्धार घराला जाणून राव प्रधान समोर धावती. साष्टांग नमुनी घराशी आणती. षोडश उपचारे पूजिती. भावचित्ती विशेष समजता. वस्त्रभूषणे देऊन राव विनवेकर जोडून. म्हणे दोघे कुमार. रात्रंदिवस ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशीळ. अणुमात्र भाषण न करीती कोणाशी. इंद्रभोगावरी नाही भर. नावडे राजविलास. अणुमात्र गजव्याजी आणि समग्र आरुरावे आवडेना. पुढे हे राज्य करीती हे आमाशी गूढ पडले चिंती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले. भद्रसेनेने गुरुने पाहिले दृष्टी. जैसे मित्र आणि शशे तैसे तेजस्वी. उपमा त्यासी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत. म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समग्र ऐका तू सांगतो.
पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्टणम नंदीग्राम तेथील वैरांगना मनोरम महानंदा नामतीचे त्या ग्रामीच्या तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय हुनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजश्चंद्ररश्मी संप्रकाश शस्याजी अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजिगज घरी बहुवस दासीदास अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखुनी सकंड डोलविती मान तिच्या भोगकाम इच्छुन भूप सौभाग्य ती घरा वैश्यासुनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्यांचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परम शिव भक्त विख्यात दानशिव उदार बहुत सोमवार प्रदोष व शिवरात्री करी नेमिशी अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्षत्रिय दळले शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मने जे जे इच्छित ते महानंदा पूर्वीत कोटिलिंगे करवीत श्रावण माशी अत्यादरे ऐका भद्रसेन सावधान कुंकुट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधुनी नाच शिकवले कौतुके आपले जे का नृत्यागार तेथे शिवलिंगही स्थापिले सुंदर कुंकुट मरकट त्यासमोर तेथेच बांधे प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण समेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडते शिवभजन असे तिचे सत्व पाहाव्या लागून सदाशिव पातला सौदागराच्या वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखुनी ती अबला तन्मय झाली ते धावपूजा कोणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नखचित मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांचे देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वस्कारमने निर्मिली जाण मानावी हे कृतत्व नव्हे सौदागर येथे काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरिऊनी आनंदघन नेम करी त्यासी पृथ्वीचे मोले कंकण मी 32 लक्षणी पाहिण 3 दिवस संपूर्ण दाशी मी तुमची झाली त्यासी ते मानले समेचे त्यांनी दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभू नागळे तेज वरडिले न जाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझ्या प्राण भंगले की गेले दग्धवून तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊन मग दोघे करी ती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाय सदाशिवभक्त तारव्याला अभिनव कौतुक चरित्र दाखावे त्यांच्या आज्ञे करून नृत्य साळेस लागलाग्नी जन धावू लागले चौकोणोने एकची हाक झाली ती सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरली तो वातात्म चेतला तैसा माझी उडी घालून कंठपास त्यांचे काढून कुंकुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुष्य सौदागर महानंदे प्रती ते धावा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरली ऐकून वक्षेस्त घेत वळवळून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नियमाच्या आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंते अतिज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अति लागावे मारंग जो भक्त जन भवंग उडी घातली वेग ओम नमः शिवाय म्हणून देखता ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविले सर्व संपदा कोश समेत सर्वही अस्वसाळा गस्ताळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्मंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदय चिंतिले शिवध्यान हरशिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाच्या वेळी तैसा प्रकटला कपाळमोळी दसभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांच्या भारा त्रिनेत्री वैश्वानर शिरी झुळझुळवाय नीरा भयंकर महाजोगी चंद्रकळा त्याचे शिरी निकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गच्चर्म पांघुरला नेसल्याचे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे आर सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरवितीवरची वर कंदूक झेलीत तेमी 10 भुजा पसरुनी अकस्मात झेलुनी
महानंदेशी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदा मागवरदांती म्हणे हे नगर उद्वरून विमानी बैसवी दळा माता बंधू समेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुणी त्वरित नगरासमेत चालेली पावली शकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा त्रषा विहिरीत त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथेचे गोडुदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुरत रुचींचे वाणे अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे उष्णता बोलती शिवदास तेथे प्राप्त त्याच शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पाव हे कथा परम सुरस परासर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुंकुट मरकट पूर्वांची कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याज पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षण डोळस शिवभजनी लावतील भवतास उद्धरतील तुम्हा ते आमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे इतकोनी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मिले भद्रसेन बोलत पुढती राज्य किती वरिषे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवरा बहुत करिता नवस एवढाच पुत्र आमास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहुत तुमच्या आगमनी करून स्वामी मस समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मस तत्वता ऋषी म्हणे मी सत्यवचन बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुखारवणी पडेल प्रत्यस्त्रशी बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषावून विशेष कठीण ते गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलवायला न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणा पहा आजपासनं 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयाशी रावा एकता धरणीशी मूर्छा येऊन पडिला आमात्य सहित त्या स्थानी दुखाग्नी गेले आळून अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाकार वक्षेस्थ पिटीन रपवर मग रायाशी परासर सावध करुनी गोष्ट सांगान रपश्रेष्ठ न सोडी धीर ऐका एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया ते सत्य तेथुनी झाले महतत्व मग त्रिविधी अहंकार होत शिवी इच्छे करुनिया सत्वांशे निर्मला पीत वसन रजांचे सृष्टी करता द्रोहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्तियंत करविता विधिस म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे त्या लागून चारी वेद उपदेशिले जहून वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहून विशेष गुरुज्ञान भुवनई असे ना बहुत करी हा जतन त्याहून आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्यांचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्रमहिमा आगात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगरपास सोडून यमकिन्नर रीती हिंडू लागले मग यमे विधी लागे पुसून भक्तिकृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करा द्वेष तेणे ते जाऊनी यमपुरीस महा नरकी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णुलान हरिविषय सरगवण ऐसे म्हणती जे त्या लागूनी आणूनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांशी कुंभी पाकी घालावी त्यांची रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी आयुत रुद्रावर्तनी करे शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दूर होसाचा अथवा सद्घट स्थापून दिव्य वृक्षांच पल्लव आणून रुद्रेउदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण
शोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले रणचरण सद्गत होऊनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरुरक्षी त्यापासून तरी त्या आचार्यत्व करावं पूर्ण तू समेत जे आहेत ब्राह्मण आणि सांगावी ते बोलावून आताची ते आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यायसद्यानायुक्तपणून गुरुपासून जे आले परदान आणि परधन ज्या स्वमनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह सामर्थ्ये चालू न देती मित्र किंवा साक्षात उमानाथा पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसविला व्यासपिता घेऊन सहस्त्रगट मांडू अभिमंत्रुनी स्थापिले सूरध्वनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषी गर्जनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7व्या दिवशी मध्यानी आला चांडास मृत्यू समय शेता धरणीस बाळ मूर्छित पडिला एक मुहूर्तनी चेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घावरला नपनाथ गुरु देता नाभिकार रुद्रोदक शिवपून सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तनले त्याची सांगत एक काळपुरुष भयानक थोर उद्वरजटा कपाळी शेंदूर विक्राड दाळा भयंकर नेत्र खदिरांगासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणी आले तत्वता पंचवदन दसभुज त्यांची साम्यता कमल भवांडी दुर्जी नसे ते तेजे जैसे गवस्ती दिग्गतम सहाती भस्मंगी व्याघ्रांबर दिसती जस आयुधे ते महाराज येऊन मग सोडविले तोडून बंधन त्या काळपुरुषासी धरून करीती तांडन गेले त्याचे पुत्रमुखाचे ऐकता उत्तर भद्रशेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरण गरबळा लोळ शिवनाम गर्जत त्यावेळे देव सुमनीवर सती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवध्यात्व थोरमुख महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार श्रंगे भ्रंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रा धटकती भेरी नांदमाय नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करतीस सड्रसन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देता अमोलिक वस्तू अद्भुत आणुनी अर्पी ब्राह्मणाशी दक्षिणा लागी भंडारे मुक्त केले राजेंद्र म्हणे आवडे तितकोती भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली माता धनभार झाला बहुत म्हणून सांगती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजयी कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तनले वसंत ए सुगंध्वनी की काशी क्षेत्रावरील सुरध्वनी के श्वेतोत्पले मृणानी रमणलिंग अर्चिजे की निर्देवास सापडले चिंतामणे की क्षुदिता पुढे क्षीराब्दी हे धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिकी सत्यवंती नंदन अवतार पादुकाधुरत्न शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जाण वंजिका सर्वाते जो चतुष्षष्टी कला प्रवण निर्मळ ज्यांची चतुर्दश विद्या करतळा मळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडूनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्या विलोकिता नैनी दंडे तांडील तो शक्रादिका तो नारद देखुनी ते क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्पहत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रशेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंद उच्चबळले दिव्यगंध दिव्यसुमने षोडश उपचारे पूजिला नारद मुनी राव बा ठाकेकर जोडूनी म्हणे स्वामी अतिद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दसभुज पंचवदन ती मृत्युनीला बांधुनी तुझ्या पुत्राचे सुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुता ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम्य होईल तत्वता रुद्रमहिमा तुस ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघून तत्वता कसा आणीत होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचन तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह
गणांतरे थोर होते ते महत्त्वपूर्ण निशून सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वपधारे कष्टी बहुमग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अर्पणादो हिमनक जामाद अपराध न कटता घडला हा ऐसे नारदे सांगते ते क्षणी राये पायारी घातली लोणनी आणि सहस्त्ररुद्र करुणी महसा करते शतरुद्र करिता निशेष शतायुष्यो तो पुरुष हात द्या पडता निर्दोष तो शिवरूप यास देही तो येथेच झाला मुक्त त्यांच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन राय सत्पद्म धन देऊन तोचविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांशी होय आयुष्य संतती त्यांशी काळ न बाधे अंती वंदोनी नीती शिवपदा दशत कपिलादाना ऐकता पडता घडी पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान एवं ब्रह्महत्या महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हात द्या त्रिकाळ वाचिता गणांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनांच्या महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेचे निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राजे देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समावेत राव जाणा जाता झाला तपोवन शिवनुष्ठान रुद्राध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बैसून त्वरित राव प्रधान नेले मिरविता विधी लोक वैकुंठीवास बहु स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूपोणी 11वा अध्याय जाणा स्वरूप एकादश रुद्र समाधान की हा एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणारा मृत्युंजय रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रहपीडा विघ्न पिशाचबाधा रोग दारुण न बाधीचे सर्वथाई येथे जो मानील अविश्वास तो अल्पायुषी तामास हे निंदी तो चांडाळ निशेष त्यांच्या विटाळ न व्हावा त्याशी प्रसन्न बाण झाली माता त्यांची संगती न धरावी तत्वता त्यांचे संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहाशी न आणावे आपण त्यांच्या सदनाशी न जावे ते त्यजावे जीवे भावे जीवन सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांच्या पंक्तीस त्यांशी मृत्यू आला या गोष्टी संदेह काही असेना असो सर्वभाव निश्चिंत अखंड पावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्याशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अर्पणारद्याब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो जगतानंद तो मूलकंद अभंगन विटे कालात्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोध सज्जन अखंड एकादश अध्याय गोड हा श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु हर हर महादेव. सांब सदाशिव शुभम भवतु.